नमस्कार. आंबट गोड कौटुंबिक कथा भाग 3. सुमन आईला डोळ्याने खुणावते. आई शांत बसते. संदीप बोलतो, अरे तू ह्यातले काही डिझाईन सिलेक्ट कर. तो तिच्यासमोर लॅपटॉप पुढे करतो. आई कुतूहलाने विचारते, काय हे संदीप, कसल्या आहेत डिझाईन? सुमन पटकन बोलते, आई अहो ती मंगळसूत्राचे डिझाईन आहेत. मलाही आत्ताच कळलं. तुम्ही पण पाहा ना. आणि ती आईसमोर लॅपटॉप देते. संदीप लॅपटॉप काढून घेतो. अगं आई तू बघ, नंतर बघेल की आई. हो की नाही आई? आई उठून जाते. हो हो तू पहा की आधी, मग मी पाहील. आणि आई उठून जाते. तेवढ्यात आईनं विचारून बोलवते, फक्त मंगळसूत्र बघतोयस ना की बाकीचे दागिनेसुद्धा? लीला रागाने बोलते, अगं सगळेच बघेल की तो. आई लीलावर चिडते. लीला तू का मध्ये बोलतेस? आता जमाना आहे तो तुम्ही एक पिढी आत्ताच्या युगानुसार वागणार ना. आईला लीलाचं म्हणणं पटतं, पण काय करा, उगाचच भांडवू शकत नव्हती. सुमनचं मंगळसूत्र पाहून होतं. संदीप तिला बाकीच्या दागिन्यांचे सुद्धा फोटोज दाखवते. हे पण पाहून घे. संदीप तिला अजूनही डिझाईन दाखवतो. पण सुमनला त्यात काही मजा येत नव्हती. पण बोलणार कोण? बाबा मध्येच बोलतात, संदीप अरे तू बघण्यापेक्षा आपण दुकानामध्येच गेलो असतो. ह्या खूप छान भेटले असते बघायला. पण बाबांना उलट उत्तर द्यायची संदीपमध्ये ताकद नव्हती. आणि ऑनलाईन खूप छान आहेत डिझाईन. हो की नाही सुमन? तो मुद्दाम सुमनला मध्ये घालतो. सुमन संदीपकडे पाहते. संदीप तिला खुणावतो, हो हो की बाबा, मीच म्हणाले त्याला की आपण एकदा पाहून घेऊ. आणि बाबा शांत बसतात. बाबाला माहीत असतं की सुमन यात काही म्हणणं नाही. संदीपचा निर्णय आहे, आपण काय बोलणार? बऱ्याच वेळ संदीप आणि सुमनचं काम चालू होतं डिझाईन सिलेक्ट करायचं. बऱ्याच वेळानंतर सुमन निघून जाते. रात्र होते. सगळे जेवणावर बसतात. आणि आई मुद्दाम जेवणात विषय काढते, काय रे संदीप, तू डिझाईन बाहेरून का निवडली? आपलं ठरलेलं ना सुमनसाठी बाहेरून निवडायचे. संदीप बाजू मांडत, आई पण कुठे ना वेगवेगळ्या डिझाईन भेटणार होत्या. परवाच माझ्या मित्राचं लग्न झालं. त्यांनी म्हणे असं ऑनलाईन पाहिजे आणि सुद्धा छान. तेव्हाच मी सुद्धा ठरवलं की असंच काही मागूया. अरे पण आई बोलते आणि तिला बाबा मध्येच थांबवतात. विमल अगं त्याने ठरवलंय ना, मग काय झालं? शेवटी बायकोची चॉईस महत्त्वाची. विमल म्हणजे? आई तिला बाबा समजवतात थोडक्यात. लीला मध्येच बोलते, दादा आता साड्यासुद्धा ऑनलाईन मागवणार आहेत का? की ते आपण सुमनला घेऊन पाहायला जायच्या? लीलाचं बोलणं ऐकून अगदी परफेक्ट होतं. त्यावेळेचं ती चुकीची नव्हती. आई बोलते, अरे हो तसं काही नसेल तर तीही आम्हाला सांग. संदीप मध्येच बोलतो, नाही त्या ऑफलाईन आहेत, तुम्ही सुमन घेऊन जा. त्याचे पैसे मी आई तुला देऊन ठेवतो. तेवढ्यात लीलाचा कॉल सतत वाजत असतो. तेव्हा आई विचारते, काय केलेले आता कोण फोन करते एवढ्या रात्रीला? लीला उठते. पण तेवढ्यात संदीप उठतो आणि तिचा फोन घेतो. नवीन संदीप मोठा भाऊ म्हणून तिला जाब विचारतो. लीला बोलते, अरे त्याला नोट्स हवी होती म्हणून सतत कॉल करते. आई बोलते, आपला नवीन ना, मग घरी बोलव की नोट्स घेऊन जाय. आणि खुल्या मनाने बोलते.